केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण 10 जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारने रेशन कार्डवरती आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या ठिकाणी काही मोठे बदल देखील करण्यात आलेले आहेत। जे बदल थेट तुमच्या घरावर, तुमच्या स्वयंपाकघरावर, तुमच्या खिशावर आणि तुमच्या भविष्यात मिळणाऱ्या सरकारी लाभावर या ठिकाणी परिणाम करणार आहेत। आताच पंतप्रधान पाहायला गेले तर त्यांच्यामध्ये देखील एक बैठक घेण्यात आली आणि बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। आज सध्या देशभरात एकच चर्चा सुरू आहे, रेशन कार्डवरती काय बदल झाले, कोणाला याचा फायदा होणार आहे, कोणाला नुकसान होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणती चूक केली तर पुढे तुम्हाला सरकारी पैसे देखील तुमचे बंद होऊ शकतात। याच्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डवरती आता कोणकोणते बदल झालेत। तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं व्हाईट कलरचं रेशन कार्ड असेल तर त्यावरती महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती कोणकोणते बदल करण्यात आले आहेत, याचा तुम्हाला कोणाकोणाला फायदा होणार आहे, याचं तुम्हाला जे काही बदल करण्यात आलेत त्याचा तुम्हाला कोणाकोणाला नुकसान देखील होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणतीही चूक तुम्ही केली तर पुढे तुमचे जे काही सरकारी पैसे ते आता पूर्णपणे बंद होऊ शकतात। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे। आता बघा, तुमच्याकडे लाल किंवा तुमच्याकडे लाल रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, त्यानंतर हिरवं रेशन कार्ड असेल, नंतर MPL रेशन कार्ड असेल, त्यानंतर BPL किंवा अंत्योदय रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय सोन्यासारखी आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड का महत्त्वाचं आहे आणि यामध्ये कोणकोणत्या मागण्या वाढलेल्या आहेत हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आधी रेशन कार्ड म्हणजे फक्त गहू आणि तांदूळ घेण्यासाठीच हे कार्ड या ठिकाणी वापरलं जात होतं, पण आता सरकारनं असं ठरलंय की रेशन कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र बनवायचं आहे। आता बघा, तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर अनेक लोकांचं असं झालं की कुटुंबामध्ये अनेक नावं जोडणे देखील या ठिकाणी जिकिरीच बनलेलं आहे। त्यामुळे वारंवार MSEB ऑफिस असेल, नंतर जे काही MSEB ऑफिस असतील, दुसरे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता गहू आणि तांदूळ घेण्यासाठी पण आता सरकारनं असं देखील ठरलंय की रेशन कार्ड आहे हे भारतातील सर्व महत्त्वाचा लाभ ओळखपत्र बनवायचं। याचा आता अर्थ असा की तुम्हाला रेशन कार्डवरती कोणते कोणते लाभ मिळणार आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता तुम्हाला जर पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे। त्यानंतर ज्या काही विविध महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत त्या योजना देखील आता इथून पुढे रेशन कार्डवर दिल्या जाणार आहेत। त्यानंतर जे काही शेतकऱ्याच्या योजना असतील त्यामध्ये पाहिलं तर PM किसान योजना असेल, नमो शेतकरी सन्मान योजना असेल, नंतर नुकसान भरपाई असेल, अशा काही शेतकऱ्याच्या योजना आहेत या ठिकाणी आता भाजप सरकार म्हणजे भारत सरकार या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, तुमच्याकडे बेरोजगार भत्ता, या ठिकाणी तुमचा बेरोजगार भत्ता देखील या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर तुमचा अपघाती विमा, त्यानंतर मोफत रेशन सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत आणि रेशन कार्डच्या आधारावरच या ठिकाणी तुमचं जे काही रेशन कार्ड अपडेट आहे आणि जे काही तुमचं लिंक व्हेरीफाईड आहे त्यांना आता आपोआप या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सरकारी कार्यालयाचे फेरे देखील इथे पुढे मारायची तुम्हाला गरज लागणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे धान्याची वाढ, आता धान्याची वाढ देखील आता या ठिकाणी दिलेली आहे। आतापर्यंत तुम्हाला गहू आणि तांदूळ 4 ते 5 किलो मिळत होतं, पण आता रेशन कार्डांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू त्यासोबतच तांदूळ देखील मिळत होता, पण 10 जानेवारी 2026 पासून प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य मिळणार आहे। याचा अर्थ काय बघा, जर तुमच्याकडे 4 जणांची फॅमिली असेल आणि तुम्हाला आधीच 12 किलो, आताच 20 किलो या ठिकाणी मोफत धान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। आजच्या महागाईत ही निर्णय किती मोठा आहे हे देखील तुम्हाला सांगायला वेगळं नको। त्यामध्ये पाहिलं तर तांदूळ, गहू, पीठ या ठिकाणी सगळ्याचे दर देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। अशा वेळी सरकारचा निर्णय गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत खूप मोठा या ठिकाणी दिलासा देणार आहे। नियम क्रमांक 2, जर तुमचा रेशन कार्डवरती वस्तू, या ठिकाणी रेशन कार्ड म्हणजे बघा फक्त गहू आणि तांदूळ नाही, सरकारने वेगवेगळ्या वस्तू देखील या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साहेबांच्या हस्ते या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जर तुमच्याकडे साखर, मीठ, हरभरा डाळी आणि काही राज्यामध्ये खाद्य देखील वाटण्याचा निर्णय देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। याचा थेट फायदा कोणाला होणार आहे बघा, अनेक लोक याचा फायदा होणार आहे, तो म्हणजे रोजंदारी कामगार मिळणार आहेत।
त्यानंतर शेतकरी मिळणार आहेत, गरीब महिला आणि वृद्ध नागरिकांना याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. दुसरा पाहायला गेलं तर महिन्याचा पाहायला गेलं तर किराणा खर्च पाहायला गेलं तर 15 ते 2,500 रुपये या ठिकाणी कमी होऊ शकतो तुमचं जे काही सरकार आहे. आता सरकार तुम्हाला साखर, मीठ, हरभरा डाळी या ठिकाणी दिलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता दुसरं पाहिलं तर नियम क्रमांक 3, महिलांना आता दरमहा तुमच्या खात्यावरती पैसे देखील दिले जाणार आहेत. आता बघा, हा खूप अतिशय महत्वाचा आणि चर्चेचा विषय आहे. ज्या कुटुंबातील महिलाचं नाव रेशन कार्ड मध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दरमहा या ठिकाणी 10,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी केला जाणार आहे. पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, रक्कम तुमची थेट खात्यामध्ये कोणत्याही दलाल या ठिकाणी दिली जाणार नाही. अर्जासाठी भानगड लागणार नाही. सध्या काही राज्यामध्ये जी काही योजना सुरू आहे तर आता केंद्र सरकारची किंवा राष्ट्रीय पातळीवर लागू होत नाही. जर तुम्ही एका कुटुंबातील एका आई किंवा पत्नी, मुलगी अशी नावे रेशन कार्डमध्ये असतील तर वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता देखील या ठिकाणी समोर आलेला आहे. त्यानंतर बघा नियम क्रमांक 4, जर रेशन कार्ड तुमचं पूर्णपणे ऑनलाईन झालं असेल तर तुम्हाला आता रेशन कार्डसाठी तुम्हाला तहसील ऑफिसला जावं लागणार आहे, ग्रामपंचायतला जावं लागणार आहे, कोणत्याही एजंटला देखील तुम्ही भेटू जाणार आहे. या सगळ्याची गरज नवीन रेशन कार्ड जुन्या रेशन कार्डमध्ये दुरुस्ती, नाव वाढवणं, काढणं हे सगळ्या ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे. तुमची ई-केवायसी अनिवार्य देखील आहे. तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी केली नसेल पण तुमच्यासाठी ई-केवायसी करणं देखील बंधनकारक ठरणार आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 7 ते 10 दिवसात तुमचं कार्ड या ठिकाणी तयार केलं जाणार आहे. नियम क्रमांक 5 काय सांगतोय बघा, सर्वात योजना रेशन कार्ड वरती 10 मिनिटे या ठिकाणी सांगण्यात आले आहे. सर्वांनी आता 2 मिनिटे वेळ काढून बघायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने स्पष्ट संख्या देखील देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही PM किसान योजना, जनधन खाते, विधवा पेन्शन योजना, अपंग पेन्शन योजना, ई-श्रम कार्ड लाभ आणि महिला रोजगार योजना या सगळ्याचा मूळ आधार रेशन कार्ड असेल. म्हणजे तुम्ही रेशन कार्ड चुकीचं असेल तर बाकी सगळे तुमचे लाभ देखील अडकू शकतात. तुमच्यासाठी लिंकिंग देखील अतिशय अनिवार्य आहे. आधार कार्ड, जनधन, श्रम पात्रता आणि पॅन कार्ड या सगळ्या तुमच्या रेशन कार्डशी लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमचं रेशन कार्ड आधारशी लिंक करायचं आहे, जनधन खाते देखील आधारशी लिंक करायचं आहे आणि ई-श्रम कार्ड देखील आधारशी लिंक करायचं आहे, हे सगळं तुम्ही नाही केलं तर तुमचे भविष्यात पैसे देखील थांबू शकतात. आता पॅन कार्डद्वारे तुमची उत्पन्नाची तपासणी देखील केली जाणार आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांना गरीब योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं, अशा माहिती देखील आता कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आणि कोणकोणत्या उपाययोजना या ठिकाणी रेशन कार्डवर तुम्हाला गहू, तांदूळ, नंतर मीठ आणि गोड तेल देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आजचं रेशन कार्ड अपडेट करणं म्हणजे उद्या भविष्याचं सुरक्षित करणं. आजचा जो काही वेळ जागा झाला तर तुम्ही पुढचे 10 ते 15 वर्ष सरकारच्या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला महत्त्वाचं पाहिजे असेल तर तुम्हाला चॅनेलला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल कोणता तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील सांगायला विसरू नका. धन्यवाद.